हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. चला तर मग मित्रांनो, दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया. मित्र हे परिसासारखे असावेत, म्हणजे आयुष्याचं सोनं होतं. चला तर मग या सुंदर विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष. मित्रांनो, दिनविशेष हे सत्र म्हटलं की आपण जन्म, मृत्यू आणि काही महत्त्वाच्या घडामोडी ज्या इतिहासात अजरामर झाल्या आहेत त्यांच्याविषयीची माहिती घेत असतो. एकूणच काय तर आजचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच 26 एप्रिल या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या दिनविशेष या सत्रात. आजच्याच दिवशी 1976 साली साहित्यिक चिंतामणी त्र्यंबक खानोलकर उर्फ आरती प्रभू यांचं निधन झालं. आरती प्रभू हे एक मराठी कवी व लेखक होते. त्यांना 1978 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार नक्षत्रांचे देणे यासाठी देण्यात आला होता. त्यांचा जन्म 8 मार्च 1930 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1900 साली रिश्टर तीव्रता प्रमाणचे जनक चार्ल्स रिश्टर यांचा जन्म झाला. चार्ल्स फ्रान्सिस रिश्टर हे अमेरिकन भूकंपशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांनी रिश्टर परिमाण स्केल, गुटेनबर्ग रिश्टर लॉ, पृष्ठभाग वेव्ह परिमाण या शोधांसाठी ते प्रसिद्ध होते. रिश्टर परिमाण स्केलचा निर्माता म्हणून रिश्टर सर्वाधिक प्रसिद्ध आहे. 1979 मध्ये या क्षणाचे परिमाण स्केल विकसित होईपर्यंत भूकंपांच्या आकारांचे प्रमाण कमी केले. उथळ आणि खोल भूकंप प्रकरणी क्यू वडाती यांच्या 1928च्या पेपरातून प्रेरित होऊन रिश्टर यांनी 1935 मध्ये बेनो गुटेनबर्ग यांच्या सहकार्याने रिश्टर हे परिमाण विकसित केले. दोघांनी कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये काम केले. त्यांचा मृत्यू 30 सप्टेंबर 1985 साली झाला. आजच्याच दिवशी 1970 साली अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांचा जन्म झाला. 1920 साली थोर भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 साली झाला. श्रीनिवास रामानुजन हे भारतीय गणितज्ञ होते. रामानुजन हे अलौकिक गणिती होते. रामानुजन हे गणिताचा विचार करीत असे. झोपेतही बहुधा त्यांचा मेंदू गणिताचाच विचार करत असे. म्हणूनच ते झोपेतून जागे होताच अवघड अशी गणिती सूत्रे लिहून टाकत. त्यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1903 साली अटलाटिको माद्रिद असोसिएशन फुटबॉल क्लबची स्थापना झाली. 1933 मध्ये नाझी जर्मनीच्या गेस्टापो या गुप्त पोलीस दलाची स्थापना झाली. 1973 साली अजित नाथ रे भारताचे 14वे सरन्यायाधीश झाले. 1986 मध्ये रशियातील चर्नोबिल येथील अणुभट्टीत भीषण स्फोट होऊन किरणोत्सारी पदार्थ वातावरणात फेकले गेले. 1995 साली आशियाई विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या निशा मोहताने इंटरनॅशनल वुमन मास्टर किताब मिळवला. 2005 मध्ये आंतरराष्ट्रीय समुदायाच्या दबावामुळे सिरियाने लेबॅननमधून सैन्य काढून घेतले. 1940 साली भारतीय मौलवी आणि राजकारणी मौलवी इफ्तिखार हुसेन अन्सारी यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 30 सप्टेंबर 2014 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1948 साली अभिनेत्री मौशमी चटर्जी यांचा जन्म झाला. 1999 मध्ये लोकशाही पद्धतीने निवडण्यात आलेले नेपाळचे पहिले पंतप्रधान मनमोहन अधिकारी यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 20 जून 1920 रोजी झाला. 1908 साली भारताचे 13वे सरन्यायाधीश सर्वमित्र सिकरी यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 24 सप्टेंबर 1992 रोजी झाला. 1479 मध्ये पुष्टी मार्गाचे संस्थापक वल्लभाचार्य यांचा जन्म झाला. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 8698 80.
म्हणजेच 8698869880. सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता. त्याकरता तुम्हाला फक्त आमचं स्पेक्ट्रम अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागणार आहे. मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.